डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. जितकेही अशा प्रकारचे नावं आहेत जे अर्धवट लिहिल्या गेलेले आहेत आपल्या महापुरुषांचे, महान स्त्रियांचे, आमच्या श्रद्धास्थानांचे, हिंदूंच्या जे अर्धवट उल्लेख होऊन राहिलेले आहेत ते अपमानजनक वाटतात हिंदू हृदयाला. त्याच्यासाठी त्या नावांना संपूर्ण सन्मानास्पद पद्धतीनं लिहिणे हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हिंदूंच्या भावनांचा सन्मान होईल. म्हणून फक्त जो शिवाजी एकेरी उल्लेख केलेला आहे तसा न करता छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यापीठ असा करावा अशी हिंदूंची रास्त मागणी आहे, हृदयाची मागणी आहे. आणि ती फटाफट शासन प्रशासनानं शीघ्रातिशीघ्र पूर्ण कराव्यात. अशा मागण्या झाल्याबरोबर पूर्ण करण्यात याव्या. कोणी स्वतःच्यासाठी करून राहिलं का हे? हिंदू लोक स्वतःसाठी मागून राहिले का हे की आम्हाला आरक्षण द्या किंवा आमचे घरं भरा किंवा आम्हाला फुकटात पैसा द्या किंवा फुकटात घरदार द्या असं काही मागून राहिले का हिंदू लोक? हिंदू लोकांची मागणी जी आहे आमच्या श्रद्धास्थानांचा परिपूर्ण सन्मान झाला पाहिजे. आणि ही रास्त मागणी आहे, नैतिक मागणी आहे. आणि ती शासन प्रशासनानं जास्त वेळ न लावता फटाफट पूर्ण करून टाकावी. याच्यात शासनाचं भलं आहे. कारण की हिंदू वोटर बँक बनत आहे आणि हिंदूंचा तुम्ही जितका सन्मान करसाल हिंदू वोटर बँकेचा तितकं तुम्ही सदा सर्वदा सत्तेत बसलेले राहसाल. जागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आज कोल्हापूर या ठिकाणच्या सर्व हिंदुत्वादी संघटना, शिवप्रेमी संघटना, गडदुर्ग प्रेमी संघटना एकत्र आलेल्या आहेत. आणि सर्वांच्या वतीने एक मागणी आहे की आज आपण जर विचार केला तर कालच तारखेनुसार शिवजयंती झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये शिवछत्रपतींचं महत्त्व असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं महत्त्व आहे ते छावा चित्रपटाच्या माध्यमातून कळतं आहे. परंतु जी कोल्हापूरची नगरी आहे या नगरीमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. असं असताना देखील या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत छत्रपती शाहू राजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान का? आणि याच विषयासाठी आज या ठिकाणी मी आंदोलन घेतो आहे. विषय हा आहे की शिवाजी विद्यापीठ, या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ का? आज आपल्या संपूर्ण देशामध्ये पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी एकेरी उल्लेख महाराजांचा येतो त्या त्या ठिकाणी तत्काळ बदल करण्यात आलेले आहे. तो अवमान मानला गेलाय. त्यांच्यावरती गुन्हे आणि कारवाई देखील झालेली आहे. असं असताना शिवाजी विद्यापीठ हा एकेरी उल्लेख इतके दिवस का? आणि तो उल्लेख बदलण्यात यावा, ते नाव बदलण्यात यावं या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीने आता दंड थोपटलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे की महाराजांचा अवमान आता कुठलीही हिंदुत्वादी संघटना, शिवप्रेमी सहन करणार नाही. त्यामुळे या विद्यापीठाचं नाम तत्काळ बदलण्यात यावं, त्याचं नामांतरण करण्यात यावं आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव देण्यात यावं. ही मागणी हिंदू जनजागृती समितीसहित सर्व हिंदुत्वादी संघटनांना आम्ही करतो आहोत. आज जर आपण पाहिलं तर 96ला महाराष्ट्रात प्रस्ताव आला. जे या ठिकाणी व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं नाव बदलण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आलं. पुन्हा 2017ला नाव बदलण्यात आलं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.